फडणवीस साहेबांचा आतुरतेने सर्व गोविंदा पथक आपली वाट पाहत होते। मी स्वतः, माझे वडील, आम्ही सर्व तुमच्या या येण्याची वाट पाहत होतो। आमच्या इकडचं मतदारसंघातलं 9 थरांचं 8 थरांचं मंडळ सुद्धा साहेब आपल्याला सलामी देण्यासाठी खास इथं थांबलेलं आहे। मी आपल्या लोकप्रिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी यांचं मागाठाण्यामध्ये हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आमचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय प्रवीण भाऊ हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी सन्माननीय सीएम साहेबांना विनंती करेन, साहेब आपलं तरुणांमध्ये सुद्धा तितकाच क्रेज आहे जितका नेता मंडळीमध्ये आहे। मी विनंती करेन आपण 2 शब्द तरुणांना मार्गदर्शन करावं। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की। आमचे मित्र आणि लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वेजी आणि राज सुर्वेजी यांच्या माध्यमातून आयोजित या दहीहंडी उत्सवामध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय प्रवीण दरेकरजी, निरंजन डावखरेजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या आणि दही काल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दही काल्याचा उत्सव हा मनोऱ्याचा उत्सव आहे। आपण मनोरे तयार करतो आणि उंच उंच जातो आणि त्या ठिकाणी हंडी फोडून हंडीतला प्रसाद हा लोकांपर्यंत पोचवत असतो। आपल्याला कल्पना आहे, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात यावेळी आपल्या भारताच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानची पापाची हंडी फोडली आणि त्या ठिकाणी विजयाचं तोरण लावलेलं आहे। आणि आता आपल्याला आत्मनिर्भर भारताची हंडी लावायची आहे, विकासाचे मनोरे तयार करायचे आहेत आणि त्या हंडीतला प्रसाद शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी इतका पाऊस सुरू आहे, पण कुठलाही पाऊस गोविंदाच्या उत्साहावर आणि उत्सवावर या ठिकाणी कुठलीही घात करू शकत नाही। पावसामध्ये देखील ज्या उत्साहाने तुम्ही या ठिकाणी दहीहंडी साजरी करतात त्याकरता तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो। आणि प्रकाश सुर्वेजी, आपण दरवर्षी अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता, त्याबद्दल आपलेही अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। मी वीर मराठाला विनंती करेन की आपण 8 थराची सलामी आपण या ठिकाणी देत आहोत। आमदार प्रकाशदास सुर्वे यांच्या वतीने आपण सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करत आहोत। मी आपल्या वीर मराठाला विनंती करतो आपण पटापट थर लावून साहेबांना, त्याचबरोबर आपले विधान परिषदेचे गटनेते सन्माननीय श्री प्रवीण दरेकर साहेबांचं सुद्धा आमदार प्रकाशदास सुर्वे यांच्याकडून मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी होत आहे। भाऊ, आपण सुद्धा दहीहंडीला आल्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार सन्माननीय निरंजन डावखरे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आमदार प्रकाशदादांना विनंती करेन की त्यांचं सुद्धा आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। साहेब, जशी ही मुलं
जशी दहीहंडीतली मुलं उंच उंच थर लावतात, अगदी त्याचप्रमाणे आमच्या साहेबाने आमच्या महाराष्ट्राचं नाव अगदी उंचावर घेऊन नेऊन ठेवलेलं आहे. आज विकासाचं आश्वासक नेतृत्व म्हणून आमच्या साहेबांची ओळख आहे. सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, विजय असो. अरे बोल बजरंग, जय श्रीराम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा. धन्यवाद, खूप खूप आभारी आहे साहेब तुमचा. एक 8 वर्षाचा लहानगा गोपाल भक्त मोहम्मद शेख हा हरवलेला आहे. त्याची आई व्यासपीठावर आहे. कुणाला लहान मुलगा रडताना आढळला तर त्याला व्यासपीठावर घेऊन या. आज मागा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.